तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे पुण्यामध्ये क्लासेसची काय परिस्थिती आहे, सध्या काय चालू आहे क्लासेसच्या नावाखाली, हे माझी सांगण्याची इच्छा होती. म्हणून मी हा व्हिडिओ क्लिपमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. आपण येतो गावाकडून, आपली अपेक्षा असते आय टीमध्ये जॉब करावा, आय टीमध्ये जॉब लागेल. काही क्लासेस असतात, क्लासेसला आपण फीस भरतो. ते क्लासेसवाले आपल्याला झाडावरती चढवतात, सांगतात तुम्हाला जॉब भेटेल, तुम्ही आमचे क्लास केल्यानंतर तुम्हाला आम्ही 100% प्लेसमेंट देऊ, असं करू तसं करू. आपण पण त्यांच्यावर विश्वास ठेवून क्लासेसची फी भरतो आणि फी थोडी नसते, फी जास्त असते. 20,000, 25,000, 30,000, 40,000पर्यंत क्लासेस आहेत फीजचे. आपण फीस भरतो, आईवडिलांकडून पैसे घेतो आणि ती फीस भरतो. ते क्लासेस आणि त्यांचं महत्त्वाचं म्हणजे ते सुरुवातीला सगळी फीस जमा करून घेतात. अजिबात पाठीमागे काय ठेवत नाहीत, सगळी फीस जमा करून घेतात, आपल्याला क्लासेस करायला लावतात. सगळं झाल्यावर कुठंतरी एखाद दुसरी आपल्याला इंटरव्ह्यू द्यायला लावतात, देतात. आणि काही क्लासेस तर असे आहेत, इंटरव्ह्यू द्यायला लावतात, इंटरव्ह्यू शेड्यूल करतात आणि इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला असते तो पण त्यांनीच केलेला असतो. आपण प्लेस पण होतो, पण 1 महिन्याच्या आत ते कंपनीवाले म्हणतात तुम्हाला एवढं नॉलेज नाही आहे, आमच्या कंपनीत तुमच्यासाठी जागा नाही आहेत, त्यामुळे ते काढून टाकतात. आणि ते काय म्हणतात परत क्लासेसवाले, आम्ही तुम्हाला प्लेस केलं होतं, तुमच्याकडून झालं नाही ते, त्यामुळं कंपनीने तुम्हाला काढून टाकले. मग अशी सत्य परिस्थिती आहे पुण्यात क्लासेसची. त्यामुळे मित्रांनो, क्लासेसच्या या जाळ्यात अडकू नका. स्किल स्वतः डेव्हलप करा. शिकायचं असेल तुम्ही शिकू शकता क्लासेसकडून, पण क्लासेसच्या विश्वासावर जॉब भेटेल असं काही मनात धरू नका. स्वतः काहीतरी केलं, स्वतः कोणाचा रेफरन्स घेतला रिलेटिव्हजकडून वगैरे आणि क्लासेस इंटरव्ह्यू दिले तर तुम्ही प्लेस होऊ शकता 100%. ओके, थँक्यू. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब.